सर्वजण ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात तो सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा मोठे, सर्वांसाठी अतिशय उत्साहाचा, आनंदाचा असा हा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. काहींची शॉपिंग झाली असेल सुरू आणि काही शॉपिंगला जाणार असाल तर थांबा, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. यामध्ये मी तुम्हाला काही अशा टिप्स सांगितलेल्या आहेत ज्याने तुमचे पैसे वाचणार आहेत आणि तुम्हाला आनंदही मिळणार आहे या सणाचा. तर या टिप्स कोणकोणत्या आहेत ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. तर आजचा टॉपिक आहे दिवाळीची शॉपिंग करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की जेणेकरून आपल्याला मनस्ताप होणार नाही, आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याला चांगल्या दर्जाची वस्तूही मिळेल आणि आनंदही मिळेल. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सर्वात पहिली महत्त्वाची टिप जी आहे ती म्हणजे सौ बका एक लिखा. बघा, आपण दुकानात जात असतो, आपला गोंधळ उडत असतो, काय काय वस्तू घ्यायच्या काय काय नाही. तर सर्वप्रथम आपण शांत मनाने एक यादी तयार करायची. बघा, इफ यू फेल टू प्लॅन, प्लॅन टू फेल. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपण प्लॅनिंगनीच करायची आहे. तसंच या दिवाळी सणाच्या शॉपिंगची देखील आपण एक लिस्ट बनवायची आहे. किराणाची वेगळी लिस्ट, पूजेच्या सामानाची वेगळी लिस्ट, अशी तुम्ही लिस्ट जर बनवून ठेवल्या तर ऐन वेळेस तुम्हाला कोणती वस्तू आणायची, कोणती राहिली, तर अशी धावपळ होणार नाही आणि यादीप्रमाणेच वस्तू आपल्याला घेता येतील. काय होतं, आपण खरेदीला जातो आणि खूप साऱ्या वस्तू दिसतात ज्या अनावश्यक असतात, ज्याची आपल्याला सध्या आवश्यकता नसते, पण दिसल्या म्हणून आपण त्या घेतो आणि मग आपलं बजेट हे कुठल्या कुठे निघून जातं. आणि म्हणतात ना, मग दिवाळी सण हा दिवाळं काढण्यासाठी येतो. तर मग आपण थोडंसं प्लॅनिंगने जर यादी वगैरे तयार करून घेतली आणि त्यानुसार जर वस्तूंची खरेदी केली तर निश्चितच आपला वेळ पण वाचणार आहे आणि आपल्याला ज्या हव्या आहेत त्याच वस्तू आपण खरेदी करून घरी घेऊन येणार आहोत. दुसरी महत्वाची टीप आहे ती म्हणजे ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनला महत्त्व द्या. बघा, बऱ्याच जणांचा आता हल्ली ऑनलाईन शॉपिंग वरती जास्त फोकस असतो. बघा, ऑनलाईन मध्ये जर ज्या वस्तू आपल्याला दाखवतात तशाच वस्तू आपल्याला मिळतील याची खात्री नसते. आता बघा, कपड्यांचं जर म्हटलं तर ऑनलाईन जर एखादी साडी किंवा ड्रेस जर तुम्ही बघितला आणि जर तो ऑर्डर केला तर प्रत्यक्षात तसा येईलच याची शाश्वती नाही. आणि ऑनलाईन मध्ये आपल्याला त्याचं टेक्स्चर, त्याचा रंग, पोत हे आपल्याला काही कळत नाही आणि आपण फक्त ते फोटो चांगला दिसतोय, अट्रॅक्टिव्ह दिसतोय म्हणून आपण ती वस्तू खरेदी करत असतो. परंतु प्रत्यक्षात जेव्हा ती हातात पडते तेव्हा कळतं आपली फसवणूक झालेली आहे, आपले पैसे वाया गेलेले आहे. आणि काही काही वेबसाईट या ऑथेंटिक नसतात, आपल्याला ते माहिती नसतं आणि आपण त्यावर आपले सर्व फायनान्शियल डिटेल्स अपलोड करत असतो. आणि अशा बऱ्याचशा घटना झालेल्या ऑनलाईन फसवणुकीत, म्हणजे कोट्यावधींची फसवणूक ग्राहकांची झालेली आहे. आणि त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन खरेदी केलेली कधीही चांगलं. बघा, जर तुम्ही एखादी साडी किंवा ड्रेस किंवा अजून काही कपड्यांची खरेदी करण्यासाठी जर गेला दुकानामध्ये तर तुम्हाला त्याचं हाताळता येतात, त्याचे टेक्स्चर, त्याचे रंग, त्याचे प्रकार वेगवेगळे तुम्हाला बघता येतात आणि एक खरेदीचा एक वेगळा आनंद असतो. जे ऑफलाईन खरेदी करण्यात आनंद आहे तो ऑनलाईन खरेदी करण्यामध्ये नाहीये. तर दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या ऑफर आहेत आणि वेगवेगळे सेल देखील लागलेले आहेत आणि मग आपण कमी पैशामध्ये चांगली वस्तू मिळते आणि आपले पैसे वाचताय किंवा एकावर एक फ्री मिळतं आहे किंवा काहीतरी गिफ्ट मिळतं आहे म्हणून आपण त्या सेलकडे किंवा त्या ऑफरकडे आकर्षित होतो आणि तिथे आपली फसवणूक होते, हे आपल्या लक्षात येत नाही. बघा, मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईटवरून देखील ग्राहकांची फसवणूक झालेली आहे. याचे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. तरी देखील आपण या ऑनलाईन प्रलोभनांना बळी पडत असतो की ऑफर आहेत, एकावर एक फ्री आहेत, गिफ्ट मिळत आहेत किंवा स्वस्तात वस्तू मिळत आहेत. काही वेबसाईटवरून खरेदी करताना आपण रिटर्न पॉलिसी आहे की नाही हे चेक करत नाही. आपण फक्त वस्तू दिसली त्याकडे आकर्षित होतो आणि लगेच ऑर्डर देऊन टाकतो आणि आपले फायनान्शियल डिटेल्स देखील आपण अपलोड करत असतो. आणि त्याच वेळेस हॅकर्स आपलं अकाउंट हॅक करतात, आपला संपूर्ण अकाउंट बॅलन्स झिरो होतो आणि मग आपल्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी या वेबसाईट ज्या आहेत त्या ऑथेंटिक आहेत की नाही हे तुम्ही बघून घेणं आणि त्याची खात्री झाल्यानंतरच आपण आपले फायनान्शियल डिटेल्स अपलोड करणं हे महत्त्वाचं आहे. आणि वस्तू खरेदी करताना देखील काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक होऊन आलेल्या असतात, ते पण तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. जसं आदिदास असेल तर अबिदास होऊन आलेलं असतं, बाटा असेल तर डाटा होऊन आलेलं असतं आणि मग सांगितलं जातं प्रिंट मिस्टेक झाली आहे किंवा काय, तर ते सुद्धा तुम्ही चेक केलं पाहिजे की ब्रँडेड वस्तूंचे जे स्पेलिंग आहेत ते तशी कॉपी केलेले असतं आणि एखादं अक्षर मागे पुढे करून दिलेलं असतं आणि ते ब्रँडेडच्या नावाखाली खपवलं जातं आणि इथेच आपली फसवणूक होते.
तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी. बघा, आपला किराणा दुकानदार असो, आपला कापड दुकानदार असो, आपलं पूजेचे सामानाचं दुकान असो, यामध्ये आपण कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. आपला जो टेलर आहे त्यामध्ये देखील कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, की या दिवाळीला या दुकानातून शॉपिंग, पुढच्या दिवाळीला त्या दुकानातून शॉपिंग, या दिवाळीला हा टेलर, पुढच्या दिवाळीला तो टेलर. तर असं करायचं नाही. तर आपल्याला एक आपला फिक्स जे आपला टेलर आहे त्याला आपले माप परफेक्ट माहिती असतात, त्याच्याकडूनच कपडे आपण शिवून घ्यायचे. त्यानंतर कापड दुकानाचंही तसंच आहे. आपलं जे नेहमीचं दुकान आहे त्याला तुमच्या पद्धतीचे, तुमच्या साईजचे कसे कपडे तुम्हाला आवडतात ते त्याला माहिती असतं आणि त्याला तुम्ही सांगू शकता हक्काने आणि त्याच्याकडून ते घ्यायचे आहे. मग काय होतं की सेल लागला आहे, मग कमी कमी किमतीत मिळत आहे, मग आपण जातो त्या सेलमध्ये, घेतो आणि एक धुलाईमध्ये ते कपड्याचा पोछा होऊन जातो आणि मग आपले पैसेही वाया जातात. तर त्यापेक्षा वर्षानुवर्षाची जी आपली परंपरा चालू आहे त्याच दुकानदाराकडे जर घेतलं तर त्यांच्यातलं आणि आपल्यातलं एक दृढ नातं पण तयार झालं आणि पडत्या काळात, म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे बजेट कमी असेल, ज्यावेळेस पैशांची चणचण असेल, तुमच्यावरती अशी वेळ कोणावरती येऊ नये पण आलीच, की आर्थिक संकट ओढावलंय, तर अशा वेळेस सुद्धा ते दुकानदार आपल्याला मदत करत असतात आणि ते आपल्याला ओळखत असतात. त्यामुळे ते वेळप्रसंगी आपल्याला उधारीवर सुद्धा माल देतात. तसंच किराणाचं पण आहे, की आपण पैसे जास्त आले म्हणून मग मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन किंवा मोठ्या सुपर मार्केटमध्ये जाऊन किराणा वगैरे आणायचा आणि नंतर मग आपल्याला एकावर एक फ्री मिळतंय किंवा काहीतरी ऑफर आहे म्हणून आपण तिथे घेतो. परंतु तिथे शुद्ध फसवणूक झालेली असते. बऱ्याचदा आपण म्हणजे आपल्याला गरज नसतानाही आपण जास्तीच्या वस्तू घेऊन आलेलो असतो. त्यांचा एक फंडा असतो, जे मोठे मोठे शोरूम किंवा दुकान आहेत तर त्यांचा एक फंडा असतो, की आपल्या खिशातले पैसे फक्त काढायचे, म्हणजे ग्राहकांच्या खिशातले पैसे काढायचे, की एकावर एक ऑफर लावून टाकायच्या. मग त्या ऑफरमध्ये ज्या वस्तू आपण घेतोय तर त्या जास्त किमतीच्या घ्याव्या लागतात आपल्याला. तिथे ट्रायल पॅक, छोटासा पॅक हा मिळत नाही. मग आपण 100 रुपयाची वस्तू जर आपल्याला पाहिजे असेल तर तिथे 500चीच वस्तू तुम्हाला मिळेल. 500ची घेतली तर तुम्हाला मग ती त्याच्यावरती काहीतरी फ्री मिळेल. म्हणजे जिथे आपण 100 रुपये छोट्या दुकानात खर्च करणार होतो तिथे मोठ्या दुकानात जाऊन आपण 500 रुपये खर्च करतो. का तर त्याच्यावरती एक काहीतरी छोटंसं फ्री मिळत असतं म्हणून. तर हे जे फ्री मिळणं किंवा ऑफर किंवा डिस्काउंट हे जे आहे ना, हे आपल्या डोक्यातून पूर्ण काढून टाका. फ्री आजकाल कुणीही काही देत नाही आणि जर ते फ्री देत असाल किंवा काही ऑफर लावलेली असेल तर मूळ वस्तूची जी किंमत आहे ती वाढवून दिलेली असते आणि मग त्याच्यातून तुम्हाला अमुक इतके टक्के सवलत, तितके टक्के सवलत असं केलेलं असतं. मध्ये कपडे घेताना देखील हेच तत्व लागू होतं, की साड्या जर म्हटलं एकावर एक साडी फ्री किंवा 1000ची साडी 500 रुपयामध्ये, तर महिला लगेच आकर्षित होतात त्याच्याकडे आणि लगेच पटकन जाऊन घेतात आणि नंतर मग घेतल्यानंतर कळतं की सेलमध्ये जी होती ही साडी तिच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट होता म्हणून ही मिळाली. आणि सेल जे आहे ना तो जुन्या वस्तूंचा, म्हणजे ज्यांची फॅशन गेलेली आहे, आउटडेटेड झालेल्या आहे, ज्यांच्यात काहीतरी डिफेक्ट आहे त्या वस्तूंचाच सेल हा निघालेला असतो. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक आपले पैसे वाया घालवायचे नाही आणि आपण फुकट मिळतंय किंवा ऑफर मिळते किंवा एकावर एक फ्री मिळतंय म्हणून आपले पैसे तिथे अजिबात गुंतवायचे नाही. शॉपिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. मोठ्या मोठ्या मॉलमध्ये, शोरूममध्ये बघा, जर तुम्ही एक साधी पिशवी जरी त्यांच्याकडे मागितली तरी तुम्हाला मिळत नाही आणि तेच जर आपण आपला नेहमीचा किराणा दुकानदाराकडे जर गेलो आणि सांगितलं पिशवी आणलेली नाही, पिशवी द्या, तर तो दुकानदार तुम्हाला पिशवी देखील फ्रीमध्ये देतो, एखादी गोणी देखील फ्रीमध्ये देतो आणि काही काही दुकानदार तर होम डिलिव्हरी पण देतात. तुम्ही फक्त लिस्ट देऊन आले तर तुम्हाला घरी पण सामान येतं. म्हणजे ऑनलाईनचं तुम्ही म्हणता ना घर बसल्या मिळतोय, तर ऑनलाईनचं देखील मिळतं, परंतु तुम्हाला शिपिंग चार्जेस लावलेले असतात आणि तेच जर तुमचा नेहमीचा तुमच्या घराजवळचा दुकानदार असेल तर तो वेगळे कुठलेही चार्जेस घेत नाही आणि तुम्हाला घर बसल्या माल आणून देतो. तुमच्या जर म्हणजे काही अडचण असेल तर अडचणीच्या काळात देखील तुम्हाला तो माल देत असतो. चौथी टिप जी आहे ती तुम्हाला आनंद देणारी आहे, ती म्हणजे गरज नसतानाही खरेदी करणे. आता तुम्ही म्हणाल, पहिल्या टिपमध्ये सांगितलं की यादी करा, जे आवश्यक आहे तेच खरेदी करा आणि दुसऱ्या टिपमध्ये सांगते की गरज नसतानाही खरेदी करा. हे काय विरोधाभास आहे? तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा. गरज नसतानाही खरेदी करा म्हणजे कोणत्या वस्तू खरेदी करा आणि कुणाकडून खरेदी करा हे महत्त्वाचं आहे. बघा, रस्त्यावरती, सिग्नलला, बाजारामध्ये तुम्हाला अशी गरीब मुलं दिसतील
किंवा शेतकरी, कष्टकरी महिला, पुरुष असे दिसतील, की जे विनवण्या करत असतील भर उन्हामध्ये. लहान लहान बाळं घेऊन ते बसलेले असतील, पणत्या विकत असतील किंवा लक्ष्मीच्या छोटी मूर्ती विकत असतील किंवा अजून काही वस्तू शोच्या दिवाळीसाठी विकत असतील, तर त्यांच्याकडून तुम्हाला गरज नसेल तरी देखील खरेदी करा. कारण तुमच्या खरेदीवरती त्यांची दिवाळी अवलंबून आहे. त्यांचा जो आनंद आहे ना त्यांच्या चेहऱ्यावरचं, त्याचं मूल्य हे कुठल्याही पैशामध्ये, कशामध्ये होऊ शकत नाही. त्यांचे जे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत ना, त्याचं देखील मूल्य हे म्हणजे कशातच होऊ शकत नाही. हल्ली काय झालंय, मोठमोठ्या दुकानांमध्ये, शोरूममध्ये, मॉलमध्ये इलेक्ट्रिकच्या वेगवेगळ्या वस्तू, चायना माल आणि यामध्ये आपण अडकत चाललेलो आहोत. आणि जे गोरगरीब आहे, जे मातीच्या पणत्या त्यांनी बनवलेल्या आहेत, त्या आपण घेत नाही. आपण एखादी इलेक्ट्रिकची माळ आणतो आणि ती लाइटिंग आणतो आणि ती लावून देतो. त्यानंतर मेणाच्या ज्या पणत्या आहेत त्या आणतो आणि त्या लावतो. परंतु दिवाळी ही आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे आणि मातीच्या पणत्या त्या जर तुम्ही आणल्या, त्या गोरगरिबांकडून जर त्या पणत्या घेतल्या, तर त्यांनाही 4 पैसे मिळणार आहेत. त्यांची दिवाळी सुखाने, आनंदाने जाणार आहे आणि आपल्याला देखील त्यांच्याकडून खरेदी केल्याचा एक आनंद हा मिळणार आहे. त्या जर पणत्या तुम्ही आणल्या, जर तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर त्यांना छान डेकोरेट करायला लावल्या, त्यांना ॲक्रिलिक किंवा वॉटर कलर जर तुम्ही उपलब्ध करून दिले, तर छान मुलांचं देखील एक पणती डेकोरेटिंगचं एक छान वर्कशॉप होईल. अशा पद्धतीने या 4 टिप मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, की शॉपिंग करताना काय-काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, ज्याने तुमची फसवणूक होणार नाही, तुमचे पैसे वाचतील आणि दिवाळी तुम्हाला आनंदात साजरी करता येईल. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटीची जाओ, आरोग्यदायी जाओ, तुमची खूप-खूप प्रगती हो. तर शेवटी एकच सांगते, ऊन सावल्या येतील जातील कोंब जपावे, आतील हिरवे चला दिवाळी आली आहे, ओंजळीत घ्या 4 दिवे. पहिला राहील पहिला लावा थेट मनातच, तरच राहील प्रकाश बरसत. पहिला लावा थेट मनातच, तरच राहील प्रकाश बरसत तुमच्या आणि प्रियजनांच्या आयुष्यावर. तिसरा असू दे तिथे अंगणी, उजेड आल्या गेल्या नाही. चौथा ठेवा अशा ठिकाणी जिथे दिवाळी माहीत नाही. धन्यवाद.